माझ्या रंगावर बोलल्या गेलं, माझी भाषा वऱ्हाडी होती. सो खूप मला टॉन्ट केल्या गेलं त्या बाबतीत. ते लागतं मला. जातीच्या राजकारणाला तोंड द्यावं लागतं का? कोणी कितीही प्रयत्न केला तरी सूर्य उगवायचा थांबतो का? इश 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 भेटा तर खरं, तू मिलो तुझं. इश. नमस्कार, मी स्मिता जयकर. सिनेविस्टा प्रस्तुत तुम्ही भेटा तर खरं, तू मिलो तर सही ह्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, आज आपल्याला एक गायिका भेटायला येणार आहे. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. ओळखा बरं, ओळखच असणार, सगळ्यांनाच माहिती आहे. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो हो हो. कशी आहे तू? मस्त, एकदम छान. इथे तुझं मनापासून खूप खूप स्वागत. Thank म्हणून you. तर आम्ही याचं नाव ठेवलंय भेटा तर खरं, तू मिलो तर सही. थँक्यू थँक्यू थँक्यू. तेव्हा नमस्कार वैशाली. नमस्कार. खूप खूप आनंद झाला मला तुला इथे पाहून. खरंच मराठीची आन बान शान. वी आर सो प्राऊड ऑफ यू. पण तुला मी तुम्ही म्हटलं हो, तर हो. चालेल ना? हो, मला हो, तू absolutely. अत्यंत मला जवळची वाटतेस, माझ्या बहिणीसारखी वाटते. का की मी तुझी खूप मोठी फॅन आहे आणि देवदास पासूनची फॅन आहे आणि खूप आनंद आणि प्रेम आहे तुला घेऊन. थँक्यू सो सो म्हणून मच. मी आदराने मोठ्या बहिणीच्या नात्याने मी तुला तुम्ही म्हटलं तर चालेल ना? तू म्हण, अगदी बिंदास. बरं, तुझी काही वाक्य आहेत. मी ज्या परिस्थितीत जन्माला आले त्या परिस्थितीत मला मरायचं नाही आणि मी यशस्वी होणार. हे जेव्हा तू म्हणतेस मी यशस्वी होणार, तर तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी आयडिया असेल. हे कसं आणि हे तुला केव्हा कळलं? ताई, तू जो प्रश्न विचारला, खरं तर मी हे वाचलंय किंवा आपण जनरली वाचत असतो, बघत असतो की ज्या मुलांचे आई वडील गरीब असतात ना, ती मुलं लवकर मोठी होतात. असं माझ्या बाबतीत झालेलं आहे की आई वडिलांचं वडील म्हणजे माझ्या घरामध्ये माझी आई जास्त प्रायरली मुख्य फॅमिली सांभाळणारी असल्यामुळे मला पटकन घर कळलं. खूप कमी वयात जे खेळण्याचं वय असतं, जे बागडण्याचं वय असतं, जे त्या वयामध्ये काळजी नसते, कुठलीच चिंता नसते किंवा स्वच्छंद परवा नसते, हा स्वच्छंदी बालपण असतं, त्या वयामध्ये घर, फॅमिली, जबाबदारी ह्या गोष्टी कळल्या. आणि त्या कळल्यानंतर त्याची जाणीव जी असते ना, ती जाणीवच माणसाला मोठं करते. त्यातूनच मग आपण आपले मार्ग निवडत असतो. आपण जे जे आपल्याला योग्य आपल्या आयुष्यामध्ये वाटतील ते मार्ग आपण निवडत जातो. त्याच्यातनं कधी आपल्याला सक्सेस मिळतं, कधी आपल्याला सक्सेस मिळत नाही. कधी आपण पडत जातो, कधी रडत जातो, कधी उठत जातो आणि त्यातनंच एक आपला यशाचा मार्ग ठरत असतो. यशाचे असे काही मार्ग ठरलेले नाही आहे. म्हणजे 2+2 = 4 किंवा 5 जे बरोबर आपण गणित मांडतो तसं गणित आयुष्याचं कधीच घडत नाही. अनेक वेळा असं पण होत असतं बघ की आपण जे ठरवतो ते कधीच होत नाही आणि असं काहीतरी घडतं जे आपण कधीच विचार केलेला नसतो. एक्झॅक्टली. सो माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झालं की आपण एवढं करूया तर आपल्याला एवढं होऊ शकेल किंवा आपली तेवढीच ऐपत आहे, आपण एवढं करू शकतो किंवा इथपर्यंत आपण करू शकतो किंवा हे करू शकतो, ते करू शकतो, वॉटेव्हर. मी जो प्लॅन करेल ना, काहीतरी असं घडलंय भलतंच, ज्या गोष्टीने मला खूप काही वेगळं कलाटणी आयुष्याला दिली आहे. तर अशा खूप सारे वळणं, माझ्या वळणावळणाचं पाणी पिऊन मी इथपर्यंत पोहोचलेले आहे असं म्हणू शकतेस. हो, पण मी यशस्वी होणार, कारण हे प्रत्येकजण बोलत नाहीत वैशाली, आणि प्रत्येकाला कदाचित तो आत्मविश्वास वाटतही नसेल जसा तुला वाटला. अभिमान आहे तुझा, मला खरंच खूप छान वाटतं. स्वतः म्हणजे काहीतरी ठरवतो ना आपण की नाही मी यशस्वी होणार, वॉट एव्हर इट इज. मग परमेश्वर देखील तुम्हाला थांबवू शकत नाही, जसं तुझ्या बाबतीत झालं. तू कुठे पोहोचली आता? राईट. परिस्थिती माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु राहिला आहे, ती माझी परिस्थिती. परिस्थितीने मला खूप शिकवलं, लहानपणापासून तर आत्तापर्यंत. आत्ता ही या वेळेची जी परिस्थिती आहे, आजची परिस्थिती पण अनेक गोष्टी शिकवते, अनेक गोष्टी आपण रोजच्या अनुभवातनं शिकतोय. पण सगळीच माणसं परिस्थितीतून शिकतातच असं नाही. ते आपल्यावरती डिपेंड असतं. एक्झॅक्टली. प्रत्येकाच्या स्वभावावरती ते डिपेंड असतं की त्यांनी
काय शिकायचं आणि काय नाही शिकायचं. शिकायचं की नाही हे पहिलं, नाहीतर रडतच बसायचं प्रत्येक वेळेस आमचं असं आमचं तसं करतो. असं मी, खूप मी. असतं. हे करणारी लोक असतात प्रत्येक वेळेस. फक्त काय झालं की मी माझं आता खूप मोठ्या प्रवासाकडे नको जाऊया, कारण त्याच्याबद्दल मी खूप इंटरव्ह्यूजमध्ये नाही, खूप बऱ्याच वेळा लोकांना माहिती आहे. बऱ्याच लोकांना माहिती आहे, खूप वेळा बोलल्या गेलेलं आहे, मग त्याच्या जास्त खोलात नको जाऊया. फक्त एवढंच सांगते की आलेल्या गोष्टीचा सामना करायची तयारी कायम असली पाहिजे. Correct. ती कायम माझ्यात होती आहे आणि मला असं वाटते आत्तापर्यंत आहे, म्हणजे आता कायम शेवटपर्यंत माझ्यात राहील अर्थातच. असं मला वाटतंय. अर्थात. बरं, तू संगीताचं शिक्षण घेतलंस, ट्रेनिंग घेतलंस का? ती लहानपणापासून का ती उपजतच कला आहे? उपजत म्हणू शकतो, कारण मी जन्मजातच गाणं घेऊन आले. हो. गाणं घेऊन आले, पण अजाणत्या वयामध्ये मला माहिती नव्हतं की मी गाते, किंवा जनरल मला जे आवडीची बालगीतं किंवा लताबाईंची जुनी गाणी असं म्हणत म्हणत मी मोठी झाले. आणि खूप माझ्या आयुष्यामध्ये मला ज्या ज्या लोकांनी म्हणजे माझ्या घरच्यांपेक्षा सांगताना अगदी अतिशयोक्ती होऊ नये, पण माझ्या फॅमिलीपेक्षा, माझ्या नातेवाईकांपेक्षा मला ज्या लोकांनी मोठं केलं त्याच्यामध्ये बाहेरच्या लोकांचा खूप हात आहे. बाहेरचे म्हणजे मी ज्यांच्याकडे काम केलं, मी ज्यांच्याबरोबर गायले, ज्या ज्या गाण्यांच्या ग्रुप्समध्ये मी गायले, ज्या ज्या लोकांकडे मी येत जात राहिले, त्या लोकांचा माझ्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. माझ्या गुरुजनांचा म्हणजे माझ्या शाळेतल्या टीचर लोकांचा, त्या लोकांचा मला खूप, माझ्या आयुष्य माझं घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे तुझ्याकडे असं फॉर्मल गुरु असं नाही संगीताचं? नाही, नव्हतं. म्हणजे तेव्हा मी मुंबईत येईपर्यंत माझे कोणी गुरु नव्हते. आता आहेत? आत्ता मी सुरेशजींकडे शिकले 2010 सालापासनं ते 15-16 पर्यंत त्यांच्याकडे शिकले, आणि अजून सुरेशजींकडे. आता मी बरंच काय काय शिकते. माझं म्युझिकचं PhD मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये चालू आहे. माय गॉड. सो जर्नी इज स्टील गोइंग ऑन. या बरं, तुला पहिलं गाणं, तू असं प्रोफेशनली पहिलं गाणं कुठचं गायलीस? पिंगाच असं झालं की गायला, आणि असं एकदम एका पिकअप झालं ते. दिवसात ते सगळीकडे व्हायरल झालं, आणि सगळीकडे त्या गाण्याच्यासाठी मला खूप चर्चा झाल्या, फोन आले लोकांचे त्या गाण्यासाठी. म्हणजे मी हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतो की माझं घर अजूनही पिंग्यावरती चालतंय. आहा, हे त्यांनी जर ऐकलं, संजयजी तुम्ही जर हे ऐकलं तर तुम्हाला ऐकून खूप खूप अभिमान वाटेल. अजूनही माझं घर पिंगावरती चालतंय. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो हो हो. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी, मेरे दरियाई कैसे सज धज देखो मेरे पिया के सांवरी, जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. के बाजे धुन झम झम झमाक झा, तो नाचे मन झम झम झमाक झा. के बाजे धुन झम झम झमाक झा, तो नाचे मन झम झम झमाक झा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. क्या बात आहे ग वैशाली. थँक्यू. तू आज जशी दिसतेस, तुझी साडी, तुझी सगळी ज्वेलरी सगळी मॅच, कसे मेकअप तुझा, हेअरस्टाईल, हे सगळे ग्रूमिंग हा प्रकार असतो आणि इंडस्ट्रीमध्ये फार गरज असते ह्या ग्रूमिंगची. हे तू कसं साधलंस? बघ, अगदी लहान मुलांना आपण शाळेत टाकतो, आपल्या घरी आपली मातृभाषाच बोलतात मुलं. शाळेत गेल्यावरती टीचर त्यांना पहिलं काय दंडक असतो टीचरचा, नो मदर टंग, ओनली इंग्लिश. ते कुठून येतं? इट्स पार्ट ऑफ ग्रूमिंग. आणि त्या गोष्टीची जर तुम्हाला आवड असेल, मुलं मग शाळेमध्ये बघ, शाळेमध्ये इंग्रजी बोलतात, घरी येऊन आपल्या मातृभाषेत बोलतात, जी काय मराठी हिंदी जी काय भाषा असेल. सो ह्याच्यात इथूनच आपलं ग्रूमिंग सुरू होतं. तुझी शाळा कोणती? माझी शाळा म्हणजे मराठी शाळा, ज्या शाळेत मी शिकले. मग तू इंग्लिश कसं छान बोलते एवढं? इंग्लिश खरं मी इकडे येऊन शिकले, बिकॉज ह्या शहराला ती गरज आहे. या शहराची ती लोक जरा प्रिफर करतात बोलायला. म्हणजे मराठी तर बोलतातच सगळ्यांना ऑफकोर्स, बिकॉज इट्स आपली मातृभाषा आहे, मराठी भाषा आहे, आपला अभिमान आहे. पण त्याच्या पलीकडे जेव्हा आपण हिंदीतल्या लोकांशी बोलतो, तर ते हिंदीतले लोक सुद्धा हिंदी कमी बोलतात आणि इंग्लिश जास्त बोलतात. सो त्यासाठी आपल्याला त्यांच्याबरोबर त्यांच्या
संवाद साधता आला पाहिजे, याच्यासाठी ते गरजेचं होतं. म्हणून मी इथे आल्यानंतर पहिली गोष्ट काय केली तर इंग्रजी शिकून घेतली. म्हटलं आपल्याला आली पाहिजे. बरोबर. मी माझी भाषा वराडी. वऱ्हाडी? हां, वऱ्हाडी मी अमरावतीची, हां, नागपूर वऱ्हाडी हा जो सगळा वऱ्हाड भाग आहे तिथली प्रॉपर माझी भाषा वऱ्हाडी इथे आल्यानंतर खूप कमी लोकांना कळते. म्हणजे सांबार म्हणजे इडली बरोबरचा सांबार म्हणतात लोक, आम्ही सांबार म्हणजे कोथिंबीरला म्हणतो. सो भाजीवाल्याकडे गेलं तरी आम्ही सांबार दे म्हटल्यानंतर तो बरोबर कोथिंबीरची जुडी काढून देतो. इथे बाजारात गेल्यानंतर तो विचारतो की सांबार इधर नाही मिळता, इडली के साथ मिलेगा, असं सगळं आहे. सो अशा वऱ्हाडी भाषेतनं मराठी, प्रमाण मराठी, त्याच्यातनं हिंदी तर माझी चांगली होती पहिलेपासून, कारण थोडासा नागपूर एमपीचा रसमिसळ सगळी असल्यामुळे, आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड असणं. लँग्वेजेस का अदरवाईज पण? अदरवाईज सगळ्या गोष्टी, ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ज्या बेटरमेंट माणसाचे ज्याच्यातनं होऊ शकते, त्या मला असं वाटते सगळ्यांनीच स्वीकारल्या पाहिजे. स्त्री म्हणून नटणं तर म्हणजे ते आलंच ओघाने किंवा चांगलं राहणं आलं, पण अनेक स्त्रिया असं पण मी बघितलंय की खूप मोठ्या लेवलवरती आहे, पण त्यांना नाही माहिती की काय त्यांना सूट करतं, काय त्यांच्यावरती चांगलं दिसतं, कुठल्या साडीवर कोणती ज्वेलरी घातल्याने त्यात छान दिसतील, असं अनेक जणांचं असतं. सो हे करेक्ट रीतीने कसं आपल्याला सूट करेल याचा थोडासा एक अंदाज होता, आणि ते इथे शिकले पण मी. इथे बऱ्याच लोकांना मी बघितलं, बऱ्याच आर्टिस्ट लोकांना बघितलं. सो असं हळूहळू करता करता ते जमलंय जरा. छान जमलंय. थँक्यू. बरं, तुला संजयजींनी कसं काय पिकअप केलं, कसं कुठच्या प्लॅटफॉर्मवरून पिकअप केलं, काय झालं? त्यांनी मला सारेगमपच्याच प्लॅटफॉर्मवरनं मला बोलवलं होतं. म्हणजे श्रेया घोषालचं जसं झालं तसंच तुझं झालं? हां, सारेगमच्या प्लॅटफॉर्मवरतीच त्यांनी मला ऐकलं आणि तिथूनच मला बोलवून घेतलं होतं. आणि मग बरीच त्यांना मराठी हिंदी गाणी मी ऐकवली. तुला आणि त्यांची खूप आवड आहे, त्यांना मराठी नाट्यसंगीत वगैरे पण खूप आवडतात. सो अशा मैफिली जाऊन त्यांना 2-4 गाणी मी ऐकवायचे. मग याच्यातनंच ते मला म्हणले की मैं आपको एक फिल्म में ज़रूर गवाऊंगा, मैं फिल्म कर रहा हूँ. सो आय वॉज वेटिंग फॉर इट. पिंगासारखं हिट सॉन्ग, संजय भन्साली सारखे डिरेक्टर, अरे वा क्या और चाहिए. अजून एक सुंदर गाणं लावणी होती त्याच्यामध्ये, फितुरी नावाची. ती फितुरी नावाची लावणी त्यासाठी मी गेली होती. ती लावणी ऑडिओ अल्बममध्ये आहे, व्हिडिओ फिल्ममध्ये फिल्ममध्ये नाही आहे, पण ऑडिओ अल्बममध्ये ती लावणी आहे. त्या गाण्यासाठी मी गेले होते, पण ती फितुरी ऑडिओमध्ये आली आणि पिंगा मग व्हिडिओमध्ये आली. दोन्ही गाणी मला फॉर्च्युनेटली बाजीराव मस्तानीमध्ये गायला मिळाली. व्हेरी नाईस. तुझी हरकत नसेल तर ते फितुरी आम्हाला ऐकव ना. लेके आई हूँ मैं इश्क चा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना, मैं हूँ फितूरी, दोनों आँखों से बांधूंगी ताना बाना, तेरा दिल ये भरेगा जुर्माना, मैं हूँ फितूरी. तुम्हें चाहत राहत थोड़ी सी, पल दो पल सोहबत थोड़ी सी, फिसला दो नीयत थोड़ी सी, लेके आई हूँ मैं इश्क चा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना, मैं हूँ फितूरी. माय गॉड, सुंदर लावणी होती. ती लावणी होती ऍक्च्युली. सो वेळ मिळाला तर ऐका ते युट्यूबवर. अतिशय सुंदर लावणी आहे. बरं, तू एक मानसिकता असते की गायक म्हणा, ऍक्टर म्हणा, पेंटर म्हणा, त्यांचं बरंच काही लोकांचं असं असतं की मैं कुछ भी पहन सकती हूँ, मेरी आर्ट देखो, मेरी कला देखो. एक असतं, मी एक ॲक्ट्रेस आहे तर माझ्याकडे बघावं लोकांनी, ओ वंडरफुल ॲक्ट्रेस. झालं सिंगर, मी गाणं छान गाते, मी काय तयार झाली आहे, कशी मेकअप करते, काय दिसते, त्याचे तुम्हाला काय करायचं आहे, गाणं गायते ना. ही ॲटिट्यूड असणारी आहेत लोक. तुझ्यात ती दिसत नाही आहे कुठेही. नाही, असं नाही आहे. आता उलट तू जे म्हणते तसंच सध्या घडताना दिसतंय. म्हणजे रादर थोडंसं ह्याला अनुसरून मी पुढचं वाक्य बोलते, कारण माहिती आहे का, आत्ताच्या काळातली जी पिढी आहे ती पिढी ना, गाणं नाही आलं तरी चालेल, पण मी सुंदर दिसली पाहिजे, एक्झॅक्टली, मी ब्युटिफुल दिसली पाहिजे,
आणि माझ्या लुकवरती लोकांनी मला बोलवलं पाहिजे, हा. माझा हल्ली लुक जास्त, influencers, हा, हा. मी इन्फ्लुएन्सर झाली पाहिजे, किंवा हे जे सो कॉल्ड शॉर्टकट्स लोकांना जवळचे वाटतात किंवा हवे असतात, हे जरा जास्त व्हायला लागले आत्ताच्या जनरेशनमध्ये. पण गाण्याच्या बाबतीत मला असं वाटतं माझा असा स्वतःच्या बद्दल थोडासा राहिलेला आहे की गाणं गाताना म्युझिक इटसेल्फ इतकी सिंपल गोष्ट आहे ना, नाही, इतकी तेवढी साधी नाही. गोष्ट आहे ना. तू गाते छान म्हणून तुला सिंपल वाटतं. ऐकणाऱ्यांसाठी पण सांगते, वा. बिंग अ लिस्नर, हो, इतकी सिंपल गोष्ट आहे म्युझिक. ती फक्त तुम्हाला आनंद देते, हो. दिल को छू जाती है. बस. तुम्हाला हॅपी ठेवते, तुम्हाला स्ट्रेस फ्री ठेवते. त्याच्यामुळे म्युझिक जितकं सिंपल राहील ना तितकं छान. हो, खरं. म्हणून मी माझ्या वागण्यामध्ये पण माझ्या म्युझिकल सगळ्या ॲटिट्यूड्स असतात. माझं जितकं सिंपल म्युझिक तितकंच माझं राहणं. मला माझ्या मनाला जे पटतं हे माझी चॉईस आहे. मला कसं राहायचं आहे, मला साडी नेसायची की मला शॉर्ट्स घालायचं आहे, ही माझी चॉईस आहे. त्याच्यामुळे मला जास्त कम्फर्ट माझ्या साडीमध्ये वाटतं म्हणून मी साडी नेसते. सो ही जी काय म्हणतो त्याला एक सात्विकता आहे ना म्युझिकची, ती टिकली पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वाटतं आपल्या बिहेवियरमध्ये पण ती दिसायला पाहिजे. राईट. कारण आत्ता बघ तू रियालिटी शोज जर तू बघत असशील, आत्ताच्या काळातले रियालिटी शो, खूप सारा असा दिखावा असतो बघ. इकडून लाईट, तिकडून लाईट, तिच्या कपड्यांवरती फोकस, तिच्या ड्रेसवरती फोकस, तिच्या मेकअपवरती फोकस. पण ती गात नाही तेवढी चांगली, किंवा तिची एक फॅमिली बॅकग्राऊंड किंवा त्याची फॅमिली बॅकग्राऊंड जे काय व्हॉट्सएव्हर, ती जास्त पुढे आणल्या जाते, गाणं पुढे आणलं जात नाही. जे मॉडर्न म्युझिक आहे, मॉडर्न म्युझिकचा मला काय तिरस्कार नाही आहे किंवा राग नाही आहे. मॉडर्न म्युझिक पण छान आहे, काय गाणी खूप चांगली बनवतात काही कंपोजर. पण अजूनही रियालिटी शोजमध्ये लताबाईंचीच गाणी अगदी प्रश्नच नाही. का? ती सात्विकता अजूनही आहे, त्यांच्या आवाजात आहे, त्यांच्या सगळ्या. माझं असं वैयक्तिक मत आहे की ती गाण्याची जी सात्विकता आहे ना ती कायम टिकली पाहिजे. खरंच तुम्ही त्याचा आनंद घेऊ. कारण ती एक पूजा आहे, ती एक आराधना आहे. हा, म्हणजे आत्ताची जनरेशन पूजा आराधना वगैरे ह्याच्या पलीकडची आहे. म्हणूनच तर ती प्रॉडक्ट्स तशी येतात ना, तुमच्यासारखी येत नाहीत. म्हणूनच त्याची गाडी तुमच्यासारखी येत नाही. एक्झॅक्टली. आता मला मुंबईमध्ये येऊन बघ 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली तरीही माझा चेहरा अजूनही लोकांना माहिती आहे. माझी गाणी अजूनही येतात. मला यावर्षीचा मराठी फिल्मफेअर मिळालाय. सो हे एवढे वर्ष चाललंय. माझ्यासोबतचे गायक आहेत कुठे, माझ्यासोबत ज्या लोकांनी म्हणजे म्हणतो मी त्यांना आता काय म्हणावं मला आत्ता सुचत नाही आहे, पण अशी खूप नावं येतात, खूप गाजावाजा होतो आणि सडनली गायब होतात. सो ते जे सातत्य आहे ना, ते सातत्य तुमचं म्युझिकच टिकवू शकतं. तुमचं दिसणं, तुमचं वागणं हे असलं पाहिजे. ऑन टॉप ऑफ दॅट प्रायोरिटी म्युझिक असलं पाहिजे. करेक्ट. सो म्युझिकला जितकी प्रायोरिटी द्यावं, माझ्या आयुष्यामध्ये मी एकच प्रायोरिटी दिली आहे, कारण मला एकच गोष्ट येते, ते म्हणजे गाणं. दुसऱ्या गोष्टी मला येत नाहीत. फ्रँकली सांगते आणि प्रामाणिकपणे सांगते, मला दुसऱ्या खरंच कुठल्या गोष्टी येत नाहीत आयुष्यात. अगं पण गाणं ही केवढी मोठी देण आहे. सरस्वती गळ्यात असणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं ते. त्याच्यामुळेच मी ते जपून ठेवणं जपता आलं मला. त्याच्यामुळेच ते मी प्रामाणिकपणे माझ्या त्याची तो जो प्रवास आहे माझा, अजूनही माझा प्रवास चालू आहे. तो ग्राफ खाली नाही आलाय. ह्या 15 वर्षामध्ये तो जो असा चालू आहे तो अजून हळू चाललाय, पण असाच राहून ह्याच्यापेक्षा आणखीन पुढे, पण तो डाऊन नाही आला. मी अनेक लोकांना बघितलंय, माझ्यासोबतचे अनेक लोक बघितले मी. खूप गाणी आलीत, गाजलीत, 2-3 गाणी आली, अशी फेमस झालीत. त्याच्यानंतर त्यांना सडनली गाणी नाही मिळाली, ते डिप्रेशनमध्ये गेलेत, ते ड्रग्ज करायला लागलेत. असे खूप मित्रमैत्रिणी मी बघितलेत. ते गायब झाले. ऍक्टिंग मध्ये पण तसं होतं खूप जणांचं. सो असं कलाकारांची दुर्दैवाने होऊ नये असं मला मनापासून वाटतं, की कलाकारांना हा शाप लागू नये कुठच्याही कलाकाराला. हा, म्हणजे ती त्याच्याकडचं जी कला आहे त्या कलेची नेहमी वृद्धी व्हावी, त्या कलेची नेहमी वाढ व्हावी, हे मला मनापासून वाटतं. तर ते काही बाबतीत म्हणून मला माझं जे गाणं आहे त्या गाण्याला सतत जागृत ठेवायचा माझा एक प्रयत्न असतो आणि मी ते ठेवते. हाऊ नाईस. मला एक सांग, आता जेव्हा गळा इतका जपावा लागतो, जरा आईस्क्रीम खाल्ला, थंड घेतलं, बर्फ घातला, तर
गळ्यावर खूप गायकांचा त्याचा परिणाम होतो, एस्पेशली तुमचा जर सेन्सिटिव्ह आवाज असेल गळा असेल तर रियाज तर आय एम शुअर एव्हरी डे रियाज हा करावाच लागत असणार, राईट? गळा सांभाळण्यासाठी. पण अदरवाईज तू तुझा आवाज कसा जपतेस? आवाज जपण्यासाठी, त्याला चिरंतन ठेवण्यासाठी, गाता गळा सुरांचा मळा जे आपण मराठीत एक म्हण आहे, ती साध्य करण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे रियाज. रियाज. रियाजाशिवाय खाण्यापिण्यावर बंधन नाही का तुझं काही? नाही, मला नाही वाटत तितकी खाण्यापिण्याने काही होऊ शकतो. कारण असं खूप गायकांच्या बाबतीत खूप बोललं जातं की आंबट खाऊ नये, हां, तिखट खाऊ नये आणि बरीच लोक करतात आईस्क्रीम इथे खाऊ नये. practice, हो. मी लताबाईंच्या बाबतीत ऐकलं की लताबाई फार तिखट खायच्या जेवणामध्ये. खूप हिरवी मिरची वगैरे, रेस्टॉरंटला कुठे गेले की हिरवी मिरची मागून खायच्या फ्राय, हे पण ऐकलंय. दुसरी गोष्ट, रियाजाच्या बाबतीत मी आशाबाईंचं ऐकलंय. एकदा मी आशाबाईंचा एक मध्यंतरी शो झाला, त्या जस्ट जायच्या आधी. तर त्या शोच्या आधी मी एका म्युझिशियन दादाला फोन केला. दादा, मला रेकॉर्डिंगसाठी तुला बोलवायचं आहे म्हणून त्याला मी फोन केला. तर त्याने मला समोरून सांगितलं की मी आत्ता सध्या आशाताईंकडे आहे, त्यांचा रियाज चालू आहे आणि रियाज झाल्यानंतर त्या रिहर्सलसाठी येणार आहेत. सो आम्ही तिथे त्यांची वाट बघतोय. हे झालं की आपण उद्या परवाचं प्लॅनिंग करू. तर मी त्याला विचारलं, आशाताई अजूनही रियाज करतात? तर म्हणलं हो, गेले 2 तास आशाताई ओम साधना करतात. माय गॉड. आणि ते झाली हां. की त्या आत्ता खाली रिहर्सलला येणार आहेत. त्यासाठी आम्ही बापरे, बघ. सो माय गॉड. एवढ्या तुझ्यासाठी खूप इन्स्पिरेशनल आहे. किती आपल्याला मोटिवेशन केवढं मोटिवेशन. हो हो, ऍब्सोल्युटली. म्हणजे हवं असतं, जे कसं मिळतं बघ. एवढी मोठी कलाकार आशा भोसले, त्या अजूनपर्यंत 2 तास ओमचा रियाज करणं म्हणजे काय, ओम साधना बापरे. त्या आणि रोज करतात असं त्याने मला सांगितलं. तर मी एकदम म्हटलं, आशाताई आत्ताही 2 तास जर शांत बसून ओम साधना करून रिहर्सल करत असतील तर आपण काय आहोत, म्हणजे आपण कसं सुरुवात केली पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मोटिवेट करत असतात. वाव. त्यांच्याशी तर माझा काही संबंध नाही, पण एका म्युझिशियननी सांगितलेली गोष्ट त्यांच्या बाबतीतली. वा वा वा. सो ह्या खूप गोष्टी आपल्याला शिकवून जातात. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या खूप इन्स्पायर्ड करतात, मोटिवेट करतात. तो ह्याच्यातनंच आपण स्वतःलाच मोटिवेट करायचं असतं. आयुष्यामध्ये काय असतं ना, तो अगदी मला पहिला प्रश्न विचारलास की ग्रूमिंग कसं करतात, किंवा आपल्याकडे काय प्लस पॉईंट्स असतात आणि काय निगेटिव्ह मायनस पॉईंट्स असतात. आपल्यातल्या प्लस पॉईंट, ज्या वातावरणामध्ये आपण वावरत असतो, त्या वातावरणामध्ये ना आपल्यातल्या प्लस पॉईंटबद्दल बोलणारी हातावरच्या बोटावर मोजण्या इतकी लोकं पण नसतात. खरंय. किंवा फॉल्स प्रेझिंग असतं खूप. हां, फॉल्स प्रेझिंग असतं. दुसरं, निगेटिव्ह बोलणारी माणसं खूप असतात. मी हा अनुभव घेतलेला आहे मुंबईमध्ये आल्यानंतर. माझ्या रंगावर बोलल्या गेलं, तेव्हा मला अगदीच, मी नवीन होते, त्याच्यामुळे अगदीच 8 दिवस 15 दिवस झाले होते. माझी भाषा वऱ्हाडी होती. सो खूप मला टॉन्ट केल्या गेलं त्या बाबतीत. आणि खूप मला गाणं येत नाही, मी क्लासिकल शिकले नव्हते, ह्या अनेक गोष्टींबाबतीत मला टॉन्टिंग मिळालं. बोलता बोलता असं चटकन एखाद्या चुटकुल्यामधनं किंवा असा हसता हसता एक खडा मारायचा, पण ते लागतं हो मनाला. हो, असं नाही, अर्थातच. आपण कलाकार खूप हळवे असतात, जे खरे कलाकार असतात ते खरंच खूप हळवे असतात. सो ह्या गोष्टी, जो म्हणालीस ना ग्रूमिंग कसं केलंस, ह्या गोष्टी खूप मनाला लागतात. त्यावेळेला खूप काही गोष्टी साठवून होते मी मनामध्ये की हां ठीक आहे, तुझ्यामध्ये एक अद्वितीय आवाज आहे असं मला कोणीही म्हटलेलं नाही. काय सांगते? काही बोटावर मोजण्या जो ती लोक होती, ज्या लोकांनी मला सांगितलं. आता बोलत असतील, आता बोलत असतील. एवढं फेमस झालं. आता भाग वेगळाच आहे, म्हणजे आता ऑल टुगेदर चित्र सगळं वेगळं वेगळंच, आहे. एक्झॅक्टली. पण सुरुवातीच्या काळामध्ये की तू खरंच करू शकते, तू पुढे जाऊ शकतेस, तू थोडी मेहनत कर, तू अशा पद्धतीने कर, हे नाही तर हे कर, असं सांगणारी माणसं भेटत नाहीत आपल्याला. पाय खेचणारी जास्त असतात. अनफॉर्च्युनेटली आपल्याला अशी लोक भेटत नाहीत की तुझ्यासाठी योग्य काय हे सांगणारी लोक भेटत नाहीत. काय सांगितल्याने तू मागे येशील, काय केल्याने तू मागे पाय येशील, खेचणं फार. हे सांगणारी लोक खूप असतात. किंवा मोरली तुम्हाला डाऊन करणारी खूप लोक भेटतात की तुला हे येत नाही, ते येत नाही, तुझा लुक असा, तू दिसते अशी, तुझा रंग असा, तुझं हे असं, तू गरीब आहेस, वगैरे वगैरे वगैरे. अशा
पद्धतीने मला खूप लोकांनी माघारी पाठवायचा प्रयत्न केला. पण मी अशी व्यक्ती आहे ना, माझी कितीही राख केली तर त्याच्यात एक तिनका जरी जिवंत असेल ना, त्याच्यातनं पण मी भडका येईल. होईल. क्या बात त्याच्यातनं आहे. पण मी भडका होऊन वा, वा, परत वा. पुन्हा येईल. अशीच ॲटिट्यूड ठेवा आयुष्यामध्ये. अशी माझी पर्सनॅलिटी आहे. क्या बात So, त्यांनी मला खूप प्रयत्न केला हम्म. की तू वापस जा, तू सोडून दे मुंबई वगैरे वगैरे. म्हणलं जोपर्यंत मला वाटत नाही मी मुंबई सोडावी तोपर्यंत मी मुंबई नाही सोडत. बरोबर आहे. तू सांगितल्याने मी का सोडायचं? करेक्ट. मला माझं वाटलं पाहिजे ना की मला हे इथे ह्या जागेत राहायचं नाही आहे, मला इथे जमत नाही, आत्ता अजून मी इथे राहू शकत नाही असं मला वाटलं पाहिजे. बरोबर तू नाही सांगायचं असं मला मी काय करायचं. मला हे वाटेल की आत्ता मला असह्य होतंय, मला असह्य त्रास होतोय, मला सहन होत नाही आणि आत्ता मी सोडेन, त्या क्षणी मी मुंबई सोडेन. कोणाच्या सांगण्यावर न करणं. असं सगळ्या बऱ्याच गोष्टी घडत गेल्यात आयुष्यामध्ये. तो हे इट वॉज अ पार्ट ऑफ माय ग्रूमिंग की त्या सगळ्या गोष्टींना फाटा देत, त्या सगळ्या गोष्टींना मनावरती घेत, आपल्या गाण्याला कसं मोठं करायचं, आपल्या सगळ्या ज्या ज्या गोष्टींवरनं टॉन्ट मारतात, आता कोणाची हिंमत नाही होत ना. बरोबर. आता सक्सेसच्या पाठी दुनिया भागतेच. आता तीच लोक मला असिस्ट करतात. एक्झॅक्टली. बऱ्याच माझ्या कामांमध्ये जी मला टॉन्ट मारायची लोक तीच लोक मला असिस्ट करतात आता. मला माझ्या डोक्यामध्ये काही नाही आहे, पण कुठेतरी मनात लागलेल्या ह्या गोष्टी आहेत. लक्षात आहे कुठेतरी. लक्षात आहे, पण काय त्यांच्याबद्दल मला दुःख नाही, ते नाही, ठीक की आहे, पण त्यांच्याबद्दल कुठेतरी काही माहिती आहे, लक्षात आहे. आकस नाही मनामध्ये. नाही तसं ठेवूच नाही आपण त्यांच्याही पेक्षा मोठं व्हावं आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी. असा माझा स्वभाव आहे, म्हणून मी कदाचित सगळीकडे असते. मला एक सांग, आता ह्याची झळ मला कधीच लागली नाही किंवा माझ्यासारख्या इतर किती लोकांना लागली नसेल, पण असं आहे का तुझ्या बघण्यामध्ये, असं आलंय का की जातीच्या राजकारणाला तोंड द्यावं लागतं का? म्हणजे तू पाहिलंस का असं की तुझ्या बाबतीत असं काही घडलंय का? सी, तू जो प्रश्न विचारलायस ना, त्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. तू पहिल्यांदाच हे वाक्य बोलली की आम्हाला कधीच या गोष्टीला तोंड द्यावं लागत नाही. लागलंच नाही म्हणजे मला माहिती पण नाही. हेच त्याचं उत्तर आहे. सांग ना जरा. एक्सप्लेन करून सांग. हेच त्याचं उत्तर आहे. त्याच्यावरती जास्त बोलू इच्छित नाही मी. फक्त एवढंच सांगेल की कोणी कितीही प्रयत्न केला तरी सूर्य उगवायचा थांबतो का? कोणी कितीही प्रयत्न केला तरी कोंबडा आरवायचा राहतो का? किती दाबायचा प्रयत्न केला त्याला टोपली खाली ठेवा, तो आरवून राहतो ना सकाळ झाली की. इट इज लाईक कलाकारांच्या बाबतीत पण मग तुम्ही कुठेही कोणी कसंही असा, असे असतात. तुमची कला कुठेतरी ती डेस्टिनी तुम्हाला तिकडे नेऊन पोचवायचं असेल पोचवतेच. ना, तर ती पोचवते. Yes. फक्त इथे विषय काय आहे, ते गोष्ट काय आहे, ती गोष्ट आहे तुमच्या निर्धाराची, ती गोष्ट आहे तुमच्या निश्चयाची, ठाम निश्चयाची, ती गोष्ट आहे तुमच्या सहनशीलतेची, ती गोष्ट आहे तुमच्या करुणेची. तुमच्या मनात जितकं प्रेम असेल, जितकी करुणा असेल, तुम्ही सहज सगळ्या गोष्टी मागे सोडून जाऊ शकता. पण गोष्टी धरून ठेवल्या तर तुम्हाला दुःख होतं, गोष्टी धरून ठेवल्या तर तुम्हाला त्रास होतो. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशाला ह्या गोष्टीचा शाप आहेच की. अजूनही आपला देश शापमुक्त झाला आहे असं मला नाही वाटत. आपल्या देशालाच शाप आहे, वर्णव्यवस्थेचा शाप आहे, जातीव्यवस्थेचा शाप आहे. आपल्या देशालाच, आपला अख्खा देश भोगतोय. आपल्या देशात ही व्यवस्थाच आहे पहिल्यापासून. आपल्या देशाची मुक्ती नाहीच झाली ना त्याच्यातनं. सो मला असं वाटतं की ॲज अ आर्टिस्ट माझा निर्धार, माझा निश्चय आणि माझी सहनशीलता आणि माझ्या मनातलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी मला पुढे आणण्यासाठी या सगळ्या गोष्टींची मदत झालेली आहे. वाह वाह, खूप छान. तर आता प्रश्न असा आहे की आता तू अचीव्ह केलंस, तुला जे काय अचीव्ह करायचं असेल ते मिळालं तुला. या पुढे जाणं जायलाच पाहिजे प्रत्येक माणसाने, पण कधी कधी असा विचार येतो की आता चला, अभी सब लोग जानते हैं मुझे, अभी संजय लीला भंसाली के साथ मैंने काम किया है, आय हॅव अचीव्ड इट. पण आपल्याला पुढे जायचं असेल किंवा काय, तर प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काहीतरी प्रूफ करावं लागतं, सिद्ध करावं लागतं की नाही मी अजून चांगली गाते किंवा काय हे वॉट एव्हर. ह्या गोष्टीचं असं कंटाळा येत नाही, असं नाही वाटत की बस यार म्हणजे आता आणखीन काय करायला हवं. माझ्या बाबतीत मी सांगते, आता ॲक्टिंग करिअर वगैरे आता मी खूप काम कमी केलं. तर नवीन जेव्हा मला ॲड फिल्म देतात किंवा काय असेल तर मला सांगतात, मॅडम तुमचे शो रील्स पाठवा, तुमचा साईड प्रोफाईल पाठवा, हा प्रोफाईल पाठवतो. म्हटलं एवढी
200 अरे अडीचशे pictures बापरे. करून अजून तुम्हाला मी हे अरे पाठवू? बापरे तुमचे बापरे फिल्मचे क्लिप्स बापरे. पाठवा, तुम्ही कुठे म्हटलं काय. मग असं वाटतं कधी कधी राग येतो, असं वाटतं जाऊ खड्ड्यात जा तुम्ही, मला नाही करायचं तुमच्या. हे काय असं तुझ्या मनात कधी येतं का? असं माझ्या मनात येत नाही, पण किंवा असं असं तुझ्याबरोबर झालं नसेल आतापर्यंत? एक एक सेंटेन्स आहे बघ, आपण अनेक वेळा इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से नो. दॅट्स ट्रू. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही तर त्याला नाही म्हणणं हे जरा कठीण असतं. पण एकदा का ते नाही म्हणायला आपण लागलो ना तर ते सोपं होत जातं. हां, एक सेल्फ रिस्पेक्ट ही काहीतरी असते की नाही. मला ॲड फिल्मसाठी त्यांचं बजेट काय असतं माहिती आहे? गेस. 20,000 रुपये. अरे रे रे रे. म्हटलं काय उफ. म्हणजे एवढं सगळं करून हे मला फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. म्हटलं असं वाटतं की नाही, मग मला नाहीच करायचंच नाही. जी लोकं मला ओळखतात ती लोकं मला बोलवतात, काम माझं व्यवस्थित होतं. म्हणजे माझ्या पद्धतीने किंवा माझ्या लेवलप्रमाणे पैसे देणं, ट्रीट करणं वगैरे सगळं. आता तर कसं झालंय माहितीये का, की ज्याचे फॉलोअर्स मिलियन्समध्ये आहेत त्याला जास्त पैसे मिळतात. हो, इन्फ्लुएन्स तेच आणि म्हणते तुम्ही मी. जे अनुभव घेतलेले आर्टिस्ट आहात, एवढं काम केलेले आपण जे आर्टिस्ट आहोत, त्या लोकांचं बजेट त्याच्यापेक्षा अर्ध्यात असतं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्हाला इन्फ्लुएन्सेस पाहिजेत, ॲक्टर्स नको. हे जे बदललंय ना चित्र. पण असेही काही लोक आहेत ज्यांचे फॉलोअर्स हार्डली हजारात आहेत, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. हो, पण ते फार मोजके आहेत का अलीकडच्या जगात, खूप मोजके आहेत. कला ही मुळात अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला कॅमेऱ्यावर म्हणा किंवा स्टेजवर म्हणा किंवा स्टुडिओमध्ये म्हणा, माईकवरती म्हणा, कुठल्याही मंचावरती म्हणा, ती सिद्ध करावी लागते. प्रत्येक माणसाचा एक आदर्श असतो, एक आयडियल असतो. हा. आयुष्याच्या टप्प्याटप्प्याला ते बदलतात का? तुझे पण बदललेत का? आणि आता तुझे आयडियल कोण आहे? खरं तर आपलं आयुष्य इतकं कलरफुल असतं ना, खूप कलरफुल आयुष्य असतं. लहानपणी आपल्याला बघ, जसं म्हणालीस तू की टप्प्याटप्प्याने ते बदलत जातं का? ऑफकोर्स ते बदलत जातात. लहानपणी आपल्याला साखर खायला आवडतं, चॉकलेट खायला आवडतं, मिठाई खायला आवडतं. ते खातो का आपण मोठं झाल्यावर? कारण वजन वाढत जातं. सो की ते कॉम्प्रोमाइज म्हण किंवा बाय चॉईस म्हण, आपण ते स्किप करत जातो. मग परत थोडं मोठं झाल्यानंतर आपल्याला वेगळ्या गोष्टी आवडायला लागतात, खाण्याच्या वेगळ्या सवयी पण आपल्या बदलत जातात. असं टप्प्याटप्प्यावर आपल्या आपल्या आयुष्यात येणारे माणसं ती बदलत नाहीत जात, ती ॲड होत जातात. आज मला लता मंगेशकर खूप आवडत आहेत. उद्या परत त्याच्यामध्ये आशा भोसलेंची एक भर झाली. उद्या मी परत शमशाद बेगम, परवाच्या दिवशी मी शमशाद बेगम ऐकल्यामुळे त्यांची भर झाली. कवींचं समजा एक, हे ठीक आहे, हे आपण अप्रिशिएट करणं किंवा आवडणं वगैरे. हा, पण एक आयडियल असतं ना आपलं. आता म्हणजे लोकांना आपण कलाकार ह्या ॲक्टिंगच्या बाबतीत विचारलं आपण, प्रत्येकजण हिंदी मराठी कोणी असो, त्यांना सांगतात माझं आयडियल इज अमिताभ बच्चन फॉर एक्झाम्पल, किंवा दिलीप कुमार, हे माझे आयडियल. त्यांचं फॉलो करते, त्यांचं मी TV बघते, त्यांचं हे बघते आणि त्याप्रमाणे मी अकॉर्डिंगली ॲक्ट करते. किंवा बायका असतील तर त्या म्हणतात माझं आयकन कोण, रेखाजी, हेमा मालिनी. तसं तुझे कोणी आयडियल्स आहेत का असे डोळ्यासमोर की दिस इज माय आयडियल? मी असं नाही म्हणू शकत की मी, कारण मी नेहमी ना असं सगळीकडून आयुष्य मला बघायला आवडतं. कारण मी असं माझं 360 डिग्री ग्राफ आहे माझ्या करिअरचा. सो त्याच्यामध्ये फक्त एक सिंगर म्हणून लता मंगेशकर आहेत, किंवा सिंगर म्हणून एक सुरेश वाडकरजी आहेत, किंवा गुरु म्हणून पण एक सुरेश वाडकरजी आहेत, किंवा आशा भोसले आहेत, किंवा शमशाद बेगम आहेत, किंवा साधना सरगम आहेत, किंवा अजून अन्य कलाकार आहेत. ह्या एकाच गोष्टीनं मी जगले नाही आहेत. माझ्या आयुष्याला खूप सारे टप्पे आहेत. एक आर्थिक टप्पा आहे, एक सामाजिक टप्पा आहे, त्याच्यानंतर एक सांस्कृतिक टप्पा आहे. ह्या अशा टप्प्यातले वेगळे वेगळे खूप लोक माझ्या आयुष्यामध्ये, ज्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, अशी खूप लोकं आहेत. मग त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकर असतील, त्याच्यामध्ये सुरेश भटांपासून पाडगावकर असतील, असं गुलजार असतील, त्याच्यानंतर मिर्झा गालिब असतील, अशी खूप लोक ज्यांचं वाचन, ज्यांचे ग्रंथ, ज्यांची पुस्तकं मी वाचले. ह्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांना माझ्या आयुष्यामध्ये समृद्ध करायला ज्यांनी मला मदत केली आहे. सो असे खूप आयडल्स आहेत आणि ते बदलले नाहीत. तर आपल्या आयुष्यात आपल्याला खूप माणसं भेटतात, तुलाही भेटलेत आणि भेटतीलही.
पण अशी एखादी व्यक्ती तुला आयुष्यात भेटली आहे का की त्याचं वागणं बोलणं वगैरे अशा प्रकारे असेल आणि तू मनात आले मी अशी वागणार नाही किंवा मी अशी बनणार नाही? हा प्रश्नच मुळात इतका मजेशीर आहे खरं. कारण आपल्या आयुष्यात आपल्याला कोणासारखं बनायचं नाही अशी उदाहरणं आपल्याला पावलं पावलं भेटत असतात. सगळीच माणसं त्याच्यामुळे म्हणून म्हटलं मी प्रश्न इतका गमतीशीर आहे की आपल्याला प्रत्येक पावलावर हे वाटतंय हल्ली की मला कधी बनायचं नव्हतं आणि अशी मी कधीही बनणार नाही. माझ्याकडे बघून नाही ना असं काय वाटलं? का असं बोलतेस? गंमत. असं कारण ना माणसं किंवा कलाकार किंवा एखादा व्यक्ती आदर्श केव्हा बनतो जेव्हा त्यांनी खूप काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करून स्वतःला सांभाळून काहीतरी स्वतःमध्ये एक विलक्षण गोष्ट अचीव केलेली असते तेव्हाच तो आदर्श बनतो. जेव्हा त्याचं एक सरसकट लोक त्याला फॉलो करत असतात त्याच्या पर्सनॅलिटी विषय तर तो एक सरसकट म्हणते. आता एक लताबाईंचं उदाहरण घ्या. त्या अनेकांचे आदर्श आहेत. याचा अर्थ काय की त्यांनी त्यांचे काही आदर्श त्यांच्या मर्यादा त्यांचे मूल्य हे सांभाळून हे सांभाळून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. सो म्हणून ते आदर्श बनू शकले. आशाबाईंनी पण तेच केलं. त्यांची मूल्य त्यांनी जपली. ही मूल्य महत्वाची आहे. ही मूल्य ही आदर्श ही आपली मर्यादा ही आपण आपली तयार करायची असते. समोरच्यानी कसंही वागलं तरी त्याच्या ह्याच्यावरनं आपण नाही ठरवायचं की आपण असं वागायचं किंवा तसं नाही वागायचं. आपल्या मर्यादा ह्या आपण ठरवायला निर्माण करायच्या असतात. आपण ठरवायच्या असतात आणि आपण पाळायच्या असतात. जर तुम्ही पाळलात तर लोक तुम्हाला फॉलो करतात. तुम्ही नाही पाळलं तर लोक तुम्हाला फॉलो करत नाही. कारण तुमच्या बारीक सारीक गोष्टींवरती सेलिब्रिटी म्हणलं तर तुमच्यावरती बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष असतं लोकांचं. तुम्ही म्हणाल की आता मी हे केलंय आणि हे कोणाला कळणार नाही असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे पावलोपावली तुम्ही कुठलीही गोष्ट करताना तुमच्यावरती 1000 डोळे असतात असं तुम्ही ग्राह्य धरून चाललं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा रस्ता निवडताना कसा निवडायचा तुमच्या मर्यादा कशा निर्माण करायच्या त्या कशा पाळायच्या हे तुम्हाला स्वतःला ठरवावं लागतं. आणि ते मी स्वतः ठरवलंय. कोणासारखं नाही बनायचं हजारो उदाहरण आहेत माझ्याकडे. हजारो आहेत. म्हणजे मी जिकडे जाईन तिकडे मला दिसतं की अरे आता मला जाऊ द्या घरी मी बसू शकत नाही तुमच्यामध्ये असं खूप वेळा होतं. बरोबर आहे. सो का आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत दॅट मेक्स यू स्पेशल. करेक्ट. एवढं सिम्पल आहे. व्हेरी गुड नाईस. बरं आता तू जायच्या आधी मग समाधान होत नाही ना तुझं गाणी ऐकल्याशिवाय? जायच्या आधी हा कार्यक्रम आपण एंड करायच्या आधी एक मराठी हो जाने तो मराठी गाणं छानसा आपला इंटरव्ह्यू झालेला आहे. तर छानशा एका गाण्याने आपण समारोप करूया. गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश दे अभय गगन सदन तेजोमय गगन सदन. तुझं एखादं फेवरेट कुठचं गाणं आहे? मला माझा फेवरेट जो गाण्याचा प्रकार आहे तो म्हणजे गझल्स. गझल? हां, मला मराठी आणि हिंदी दोन्ही गझल प्रकार आवडतात. सो त्याच्यातलंच 1-2 लाईन्स मी. नियते शौक भर न जाए कहीं नियते शौक भर न जाए कहीं तू भी दिल से उतर न जाए कहीं. क्या बात है. नियत शौक भर न जाए कहीं. आज देखा है तुझको देर के बाद आज देखा है तुझको देर के बाद आज का दिन
गुजर न जाए कहीं, तू भी दिल से उतर न जाए कहीं, नियत शौक भर न जाए कहीं. क्या बात पुढचा शेर फक्त तुझ्यासाठी हं. हाय हाय आपके लिए खास. क्या बात है बताइए. ना मिला कर उदास लोगों से, ना मिला कर उदास लोगों से, हुस्न तेरा बिखर न जाए कहीं, बहुत बहुत शुक्रिया. क्या बात तू है. भी दिल से उतर न जाए कहीं, नियत शौक भर न जाए कहीं. बाई ग माझीच नजर लागेल तुला आज. वैशाली तुला सोडावंसं नाही वाटत. इथे आपण गाण्याची मैफिल करूया. एवढी सगळे आहेत लोक ऐकायला. मला बोलवलं त्याबद्दल सिनेविस्टाचे मनापासून धन्यवाद. तर सिनेविस्टा मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. इश